नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस खरं तर रेड फ्रायडे म्हणून गणला जाईल, कारण निफ्टी तब्बल 400 पॉईंटनी कोसळली, तर सेन्सेक्स 1400 पॉईंटनी कोसळला. बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप सर्वच इंडेक्स, बँकेक्स सर्वच इंडेक्स आज मायनसमध्ये ओपन बी जाईल, मायनसमध्येच खेळले. परंतु एक लक्षात घ्या, मराठी ट्रेड गुरुने हे काल सांगितलं होतं. आजचा आपला जो दिवस आहे तो आजचा दिवस आपला कसा जाईल म्हणून सांगितलं होतं काल, की रेड फ्रायडे जाईल म्हणून मी काल सांगितलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये, कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो जाणीवपूर्वक की मराठी ट्रेड गुरु की चांगलं चिंतन मंथन करून तुम्हाला एक चांगले लेवल देतो आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी खरं तर मराठी ट्रेड गुरुचे व्हिडिओ पाहितले पाहिजे. एक लक्षात घ्या, काल आपण सांगितलं होतं की रेड फ्रायडे 28 फेब्रुवारी गॅप अप अँड गॅप डाऊन, निफ्टी बँक निफ्टी प्रिडिक्शन, उद्या धोक्याची घंटा. 28 फेब्रुवारी धोक्याची घंटा. आता सावधान, लेवल पहा, लॉस टाळा. आपण हे काल व्हिडिओ दिला होता तुम्हाला. आणि ज्यावेळेस आज मार्केट ओपन झालं, मार्केट ओपन गॅप डाऊनच झालं. आज मार्केट ओपन झालं, गॅप डाऊनने मार्केट ओपन झालं, बरोबर आहे. गॅप डाऊनने ओपन झालं तर ज्यावेळेस आपण मार्केट ओपन झाल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्यांदा एक सकाळी व्हिडिओ केला तुम्हाला, मला वाटतं की 9:40च्या दरम्यान. त्यावेळेस आपण सांगितलं की मार्केट हे 22,120पर्यंत येईल, 22,120पर्यंत मार्केट येईल हे सांगितल्यानंतर आता एक लक्षात घ्या, मार्केट बंद होण्याच्या टायमिंगला 22,127पर्यंत मार्केट आलं. काय हे लक्षात घ्या. म्हणजे मराठी ट्रेड गुरुचे चिंतन मंथनातून ज्या काही गोष्टी भेटतात की याच भेटतात. या चॅनलवर तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट कळल, शेअर मार्केटच्या लेवल कळतील, ब्रेकआउट कळल, ब्रेकडाऊन कळल, सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील. परंतु जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहितला तर 10 मिनिटाचा आणि 8 मिनिटाचाच व्हिडिओ करतो मी, ते समजावं म्हणून. मला माहिती मराठी माणसं आळशीत, त्यांना जास्त सोप्या गोष्टीमध्ये कमी श्रमात जास्त कसं मिळेल हे पाहण्याचा धोरण आहे. ही मार्केट आहे बंधूंनो. मार्केटमध्ये अत्यंत सावध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने फ्रेश माइंडने काम करावं लागतं. चला, सोमवार 2 मार्च रोजी की निफ्टीचे खेळ कसा असेल, ती चाल कशी असेल हे समजून घेऊ. आज निफ्टी बंद झाली आहे 22,127वर. तर 22,127वर बंद झाली आहे. तर 2 तारखेला आपल्याला हे बघायचं आहे 22,100 तोडलं तिने तर पहिलं टार्गेट आपल्याला 22,050चं असेल. आणि 22,050 तोडलं तर दुसरं टार्गेट आपल्याला 22,000चं असेल. आणि 22,000 तोडलं तर आपल्याला खाली 21,940चं टार्गेट असेल. हे झालं निफ्टीला पुढच्या दिशेने. आणि कॉलच्या दिशेने आपण काय बघायचं आहे, तर निफ्टी आज या ठिकाणी येऊन थांबली किती 22,173पर्यंत. 22,173 ते 199च्या या इथपर्यंत निफ्टीने ताकद लावली वर जाण्यासाठी. परंतु मला वाटतं की उद्या की 22,200च्या वर एक ग्रीन कॅन्डल धरेन. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 22,252साठी पहिलं टार्गेट. 22,200 तोडलं तर 22,300साठी. आणि 22,300 तोडलं तर आपल्याला मग 22,350 आहे. आणि त्याच्यावर आपल्याला आणखी जायला काही अडचण नाही. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टीमध्ये काय येईल, बँक निफ्टीचा हे विषय तसाच असेल. बँक निफ्टी आज बंद झाली आहे 48,262वर. तर मग ज्यावेळेस उद्या मार्केट ओपनिंगला 48,200च्या खाली रेड कॅन्डल झाली, रेड कॅन्डलचा लो तोडला तर 48,080पर्यंत एक पहिलं टार्गेट असेल. आणि 48,080 तोडलं तर मग हे 48,000पर्यंत जायचं आहे. 48,000 हे तोडलं आपल्याला तर खाली आपल्याला 47,870पर्यंत जायला काही आपल्याला अडचण नाही. आणि तिथून पुढं मग मी वेळोवेळी तुम्हाला सकाळी, जसं की आज सकाळी मी तुम्हाला लेवल दिल्या तसं मी अर्ध्या तासासाठी पुन्हा लाईव्ह येईल आपल्या चॅनलवर मराठी ट्रेड गुरुवर. त्यावेळेस सकाळी लक्षात ठेवायचा की म्हणजे
9:15 ते 10, 10:30च्या दरम्यान मराठी ट्रेड गुरु लाईव्ह आलं आहे का हे लक्षात ठेवायचं आणि ते पहा. त्यासाठी एक काम करा ना तुम्ही की मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा, लाईक करत चला आणि हे व्हिडिओ फॉरवर्ड करत चला. म्हणजे तुमचा ते प्रश्नच होणार नाही की तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. चला वरच्या दिशेने आपण बँक निफ्टी काय 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 करते ते पाहू. आपण वरच्या दिशेने मला वाटतं की 48,450 48,450 म्हणण्यापेक्षा एक काम करा 48,400 48,400 नकोच 48,450 48,450 हे तोटू द्या. 48,000 ते ब्रेकआउट देऊ द्या. त्यांनी ब्रेकआउट दिल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल झालं आणि ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला 48,560साठी 48,550साठी पहिले टार्गेट 48,550ही तोडलं. 48,550ही तोडलं तर 48,650चं एक दुसरं टार्गेट असेल आणि 48,600ही तोडलं तर आपल्याला थेट 48,733चं टार्गेट असेल. हे बँक निफ्टीचं. ऑप्शन चेनचे आपण जर डाटा बघितला ऑप्शन चेनचा निफ्टीचा, ऑप्शन चेनमध्ये मी आपल्याला ऑप्शन चेनमध्ये ऑप्शन चेनमध्ये इंडेक्स रेट ऑप्शन चेन $21,200 आपल्याला कॉल रायटर दिसत आहेत आणि 21,100वर तुम्हाला पुट रायटर्स दिसत आहेत. या ठिकाणी हे एक रजिस्टर आणि एक काय म्हणते सपोर्ट या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीचा बी विषय तसंच आहे. परंतु एक लक्षात घ्या मार्केट सध्या टेरिफ वॉर आपल्याकडं चालू आहे जगाच्या पातळीवर. टेरिफ वॉर त्याच्यापर्यंत त्याला आर्थिक युद्ध म्हणतात. त्याच्या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी होत आहेत. विशेष म्हणजे की आज अनेकाला वाटेल की की निफ्टी इतकी कोसळली कशी, निफ्टी एवढी कोसळली कशी. याला FI बऱ्यापैकी जबाबदार आहे. FIची सेलिंग मोठ्या प्रमाणावर आहे आणि रिटेलर्स म्हणजे तुमच्या माझ्यासारखे बी जे हे आहेत तर त्यांनी मोठ्यापैकी आज सेलिंगवर जास्त भर दिला आहे. त्याच्यामुळं आज एवढं पडली. परंतु एक लक्षात घ्या इक्विटी मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ज्या लोकांनी त्यांच्यासाठी त्यांचा जरी पोर्टफोलिओ आता रेटमध्ये दिसत असला परंतु ही संधी या बऱ्याच वर्षानंतर एक संधी अशी आली आहे की मार्केटमध्ये दोन पैसे गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली संधी आहे. मला वाटतं की आता दोन पैसे बरोबर की रोज 10-5 रुपये मार्केटमध्ये इक्विटीमध्ये जर गुंतवले तर 3 वर्षानंतर नक्कीच त्याचे आपल्याला परतावा दुप्पट तिप्पट नक्कीच भेटणार. याच्यामध्ये काही विषय नाही. असो चला मग उद्या तर आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. उद्या आपण काय करू की गेल्या महिनाभराच्या कालखंडात किंवा 3-4 महिन्याच्या कालखंडामध्ये निफ्टी पडते कशी आहे आणि एक्सपर्टचं त्याच्यावर मत काय आहे. काही एक्सपर्टचे मतं मी तुम्हाला सांगेल याच्या क्षेत्रामध्ये आणि इक्विटीमध्ये की कोणत्या स्टॉकमध्ये की त्या एक्सपर्टने ते गुंतवणूक केलेली आहे किंवा करणार आहेत हे एक मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल. असो 2 तारखेला 2 मार्चमध्ये काय होईल निफ्टीची चाल आणि बँक निफ्टीची चाल कशी असेल हे आपण स्पष्ट केलं आहे. बारकाईने शांत पद्धतीने ट्रेड करा आणि मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करा आणि जेव्हा मी लाईव्ह येईल